जय शिवराय मित्रांनो, तर पुन्हा एकदा आपल्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे। तर आता तुम्ही प्रिव्ह्यू पाहिला तर तुम्हाला कसा वाटला एक कमेंट करून मला नक्की सांगा, आणि तुम्हाला आपले व्हिडिओ कसे वाटतात हे पण मला कमेंट करून नक्की सांगा मित्रांनो। तर चला मित्रांनो, तुमच्या जास्त वेळ घेत नाही, व्हिडिओला आपण सुरू करू। तर मित्रांनो, आपले 3K यूट्यूब फॅमिली कंप्लीट झालेली आहे, त्यासाठी मित्रांनो तुमचं धन्यवाद। अशा पद्धतीने अलर्ट मोशन ॲप्लिकेशन ओपन होते, असं सपोर्ट राहू दे मित्रांनो मला। अशा प्रकारे आपलं प्रोजेक्टवर क्लिक करायचं तुम्हाला, असं इंटरफेस आल्यानंतर ना तर मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये बिटमॅप प्रेसेट लिंक आणि सिक्युरिटी प्रेसेट लिंक दिलेली आहे, इनपुट करून घ्या, एकदम फ्रीमध्ये। पासवर्ड वगैरे आपण देत नाही। तर सिम्पली तुम्हाला बिटमॅप प्रेसेट लिंक ओपन केल्यावर काय करायचं, प्लसच्या आयकॉनवर क्लिक करायचं, मीडियावर क्लिक करायचं, आणि मी तुम्हाला सेपरेट एक फोल्डर करून दिलेला आहे मित्रांनो। मी एक सेपरेट फोल्डर केलेलं आहे, तुम्हाला सगळे फोटो आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जातील। तर अशा पद्धतीने सगळे फोटो मी एक एक ॲड करून दाखवतो। तिथे मी एक पहिला जो फोटो आहे तुम्ही बघितला असेल प्रिव्ह्यूला, तर मी तो एक फोटो ॲड करून घेतो मित्रांनो। ॲड केल्यानंतर त्याची लेंथ जी आहे ते शेवट जिथपर्यंत आपला स्टार्टिंगचा बीट आहे तिथपर्यंत त्याला ॲड करून घ्यायचं, आणि थेटा क्लिक करायचे आणि फिल कॉम्बिनेशनवर क्लिक करायचं। अशा प्रकारे जे आपल्या फोटोची साईज आहे ती परफेक्टली होणार आहे। परत फोटो क्लिक करायचे, तुम्हाला ब्लेडिंग अँड ओपेसिटीवर क्लिक करून तुम्हाला त्याची ऑपेसिटी कमी करून टाकायची आहे। अशा पद्धतीने ब्लेडिंग ऑपेसिटी कमी केल्यानंतर कलरमध्ये जायचं आणि लुमिनस हा इफेक्ट चॉईस करायचा आहे। चॉईस केल्यानंतर तुमच्यासमोर असा इफेक्ट शो करेल। परत प्लस आयकॉनवर क्लिक करायचं, मीडियावर क्लिक करायचे, आणि तुम्हाला एक स्वातंत्र्य दिन म्हणून हे एक मी टेक्स्ट एडिट करून दिलेला आहे। तो टेक्स्ट तुम्हाला सिम्पली इथनं ॲड करून घ्यायचा आहे। मी ॲड करून दाखवतो। ॲड केल्यानंतर त्याला छोटा करून घ्यायचा आहे आणि बरोबर सेट करून घ्यायचं आहे। तर अशा पद्धतीने मी सेट करून घेतला आहे। नंतर परत तुम्हाला पुढे यायचं मित्रांनो, परत प्लस आयकॉनवर क्लिक करायचे, मीडियावर क्लिक करायचे, आणि इथं सगळे जे इमेज दिलेले आहेत तुम्हाला ते सिम्पली एक एक ॲड करून घ्यायचे। तर मी एक इमेज ॲड करून घेतो, तुम्ही पण अशा पद्धतीने ॲड करून घ्या। तिथं थ्री डॉटवर क्लिक करायचं, फिल कॉम्बिनेशनवर क्लिक करून टाकायचं। आपले एक एक फोटो असेच ॲड करून घ्यायचे मित्रांनो तुम्हाला। मी सगळे फोटो फोटो जे आहेत ते ॲड करून दाखवतो तुम्हाला अशा पद्धतीने। तर मी थोडे फास्टली फोटो ॲड करतो मित्रांनो, कारण ऑलरेडी खूप लेट झाला आणि आपल्याला व्हिडिओ पण जास्त मोठा करायचा नाही आहे, त्याच्यामध्ये मी तुम्हाला फास्टली सगळं समजून सांगतो। त्या पद्धतीने सगळे जे आपले फोटो आहेत ते मी ॲड करून घेतो, तुम्ही पण अशा पद्धतीने सगळे फोटो जे आहेत ते ॲड करून घ्या। जर चॅनलवर कोणी नवीन आला असेल मित्रांनो तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑलवर सेट करा, कारण मित्रांनो अशा प्रकारचे नवनवीन स्टेटस व्हिडिओ एडिटिंग आपण आपल्या चॅनलवर डेली दाखवत असतो। अशा पद्धतीने सगळे जे फोटो आहेत ते मी ॲड करून घेतो। तर पुढून मागून मित्रांनो कुठले फोटो वगैरे पुढं मागे झाले असतील माझ्याकडून दाखवण्यात, तर सॉरी मित्रांनो। तर थोडं घाईत करल्यामुळे फोटोचं जरा व्यवस्थित ॲडजस्ट होत नाहीत। मी सगळे जे फोटो आहेत तुम्ही पण त्या पद्धतीने ॲड करून घ्या। ॲड केल्यानंतर शेवटचा जो फोटो त्याची मी शेवटचा जे एक्स्ट्रा पार्ट आहे तो कट करून टाकलेला आहे। परत तुम्हाला इथनं बॅक करायचं आहे। बॅक केल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, परत शेक प्रेसेट लिंकमध्ये जायचं आहे, आणि मी एक इफेक्ट दिलेला आहे तो टेक्स्टला, तो टेक्स्ट इफेक्ट जो आहे कॉपी करून घ्यायचा तुम्हाला। कॉपी केल्यानंतर नाही तर जे स्टार्टिंगचं स्वातंत्र्य दिन आहे त्याला पेस्ट करून टाकायचं आहे। पेस्ट केल्यानंतर ह्या ठिकाणी बघा तुम्हाला असं इफेक्ट शो करेल। परत बॅक यायचं तुम्हाला, परत शेक इफेक्टमध्ये जायचं आहे, आणि एक इफेक्ट आहे स्टार्टिंगचा तो मी एक एक फोटो सोडून इफेक्ट मारलेला आहे, तुम्ही पण तसंच मारायचं दाखवतो तुम्हाला। परत बिटमॅप प्रेसेट लिंकमध्ये जायचं आहे। तर हा पहिला फोटो आहे आपला, तर पहिल्या फोटोला मारल्यानंतर ना दुसरा फोटो सोडायचा आहे तुम्हाला, परत तिसऱ्या फोटोला मारायचा आहे, तिसरा फोटो सोडल्यानंतर ना परत चौथ्या फोटोला मारायचं आहे, त्याच्यानंतरच्या फोटो सोडल्याच्या नंतर नंतरच्या फोटोला मारायचं आहे तुम्हाला। तर अशा पद्धतीने सगळे तुम्ही इफेक्ट मारून घ्या मित्रांनो, आपल्याला व्हिडिओ जास्त मोठा करायचा नाही। परत बॅक करतो, परत शेक इफेक्टमध्ये जातो, त्यानंतर जो इफेक्ट आहे आपला अजून एक एक्स्ट्रा इफेक्ट जो आहे तो इथनं मी सिम्पली कॉपी करून घेतो मित्रांनो। कॉपी केल्यानंतर बॅक यायचं इथून, आणि परत बिटमॅप प्रेसेट लिंकमध्ये जायचं आहे। गेल्यानंतर परत तुम्हाला इथं बघा सेकंड नंबरला जो फोटो असणार आहे आपला तिथे तो इफेक्ट ॲड करायचा आपल्याला। अशा पद्धतीने तुम्ही पण सगळे इफेक्ट जे आहेत ते ॲड करून घ्या। मी तुम्हाला सगळे स्टेप बाय स्टेप सगळे इफेक्ट दिलेले आहेत मित्रांनो, तुम्हाला जास्त डोकं लावायची गरज नाही, फक्त इफेक्ट कॉपी करून पेस्ट करायचे। तर मी सगळे व्हिडिओ दाखवत बसायला खूप वेळ जाईल मित्रांनो, तिथनं एक्सपोर्ट करून घ्या। जय शिवराय, भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये। जय शिवराय मित्रांनो।